सोशल मीडिया बॅन केलं म्हणून नेपाळमधले जेनझी रस्त्यावर उतरले. आंदोलन आक्रमक झालं, जाळपोळ झाली. माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आलं, तर मंत्र्यांना उघडं करून मारून मारून पळवलं आणि पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. पण हे सगळं अराजक फक्त सोशल मीडिया बॅनमुळे झालं आहे का? तर नाही. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपसारखे ॲप्स बॅन होणं हे फक्त निमित्त होतं, तो एक ट्रिगर होता. नेपाळमध्ये आज अनेक गंभीर समस्या आहेत. वर्ल्ड बँकच्या अहवालानुसार जरी नेपाळमधली अर्थव्यवस्था वाढत असली तरी असमानता टोकाची आहे. तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि चांगल्या संधींसाठी देश सोडून जाणं खूप कॉमन आहे. नेपाळमधली 82% वर्कफोर्स ही इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करते. ना तिथे कामाचे तास ठरलेले असतात, ना कोणते नियम. त्यात भ्रष्टाचार इतका वाईट की त्याला जनता हताशलेली होतीच. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार नेपाळ आशिया खंडातल्या सर्वाधिक भ्रष्ट देशांपैकी एक आहे. इथे खुर्च्यांना चिकटून बसलेले बरेचसे नेते हे 70 पार केलेले आहेत आणि सगळ्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या आंदोलनापूर्वी सुद्धा नेपो किड्स म्हणजे या सत्ताधाऱ्यांच्या ऐशारामात जगणाऱ्या मुलांच्या विरोधात सुद्धा रिॲक्शन्स होत्या. हे नेपो किड्स अमेरिका आणि युरोपमध्ये ऐशोआराम करत जगत आहेत, तर सामान्य नेपाळी माणूस मात्र टाचा घासत जगतोय. एका सामान्य नेपाळी व्यक्तीचं आयुष्य आणि या नेपो किड्सचं आयुष्य याची तुलना करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आधी व्हायरल होत होते. आता येऊया सोशल मीडियाकडे. सोशल मीडिया कंपन्यांनी रजिस्ट्रेशन न केल्यामुळे असे अचानक हे ॲप्स बंद करण्यात आले. पण खरं तर सरकारला माहिती होतं की त्यांच्या विरोधाचा रोष वाढतोय. ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्या रागाचा निचरा होत होता तो सुद्धा त्यांनी बंद केला. भ्रष्टाचार, बेरोजगारी, असमानता, सोशल मीडिया बॅन या सगळ्या कारणांमुळे लोक रस्त्यावर उतरली आणि त्यात सर्वात पुढे तरुण मुलं होती. हे जेनझी रस्त्यावर उतरले, सरकारने त्याचं उत्तर दिलं. त्यात 19 जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या आंदोलनाचं स्वरूप खूप हिंसक झालंय. मागच्या वर्षी बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांनी अशीच आंदोलनं केली आणि आज नेपाळ. सोशल मीडिया हातातून काढून घेतला म्हणून पोरं पिसाळली असे जोक करणं सोपं आहे. पण हे समजणं महत्त्वाचं आहे की अशी मोठी आंदोलनं कधीच एका कारणाने भडकत नाही.